दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शिवसेनेच्या वतीने दिंडोरी येथे विविध मागण्यांसंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे, धरणांमधून सोडलेलं पाणी तात्काळ बंद करावं, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा, तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसावा यांसह विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आलं. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. करणार नाही अन्याय आधी सहन करणार नाही. तर यावेळी माजी आमदार धनराज महाले यांनी अधिक माहिती दिली. दिंडोरी येथे शिवसेना पक्षाच्या वतीने व सर्व शेतकरी बांधवांच्या सहकार्याने रस्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं. खरं तर तालुक्यातील रस्त्यांची आणि त्याचबरोबर वीज महामंडळ आणि गैरकानूनी धंदे, अवैध धंदे हे फार मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये त्याची गेली निर्माण झालेली आहे आणि त्या विरोधात प्रशासनाला प्रश्न विचारण्यासाठी आजचा हा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आला. रास्ता रोकोच्या प्रसंगी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, पत्रकार यांनी सर्वांनी सहकार्य केलं. तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या ज्या काही तालुक्यातल्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही क्रमाक्रमांकाने पत्रावर दिलेल्या आहेत आणि त्या अडचणीचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्याच दालनामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत आणि जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर बैठक लावण्यात यावी आणि आम्ही दिलेल्या निवेदनात क्रमाक्रमाने जे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले आहे त्याचं उत्तर द्यावं यासाठी आज निवेदन दिलेलं आहे. तहसीलदारांनाही सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिलं आहे. पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही मीटिंग लावू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. यावेळी माजी आमदार धनराज महाले, शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांसह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.